स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे. सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा. गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा. गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. अध्यक्ष तानाजीराव पाटील, अनिल पाटील, विद्याताई मोठे, त्याचबरोबर नूतन सभापती दत्ता पाटील आणि उपसभापती कुसावळेताई, पंचायत समितीच्या सर्व सदस्य, उपस्थित सर्व नेते मंडळी, पत्रकार बंधू. आज खरं म्हणलं त्याला पाठीशी घालणं एखाद्या कामाला आणि पुढे घेऊन जाणं ही सगळ्यात आपली जबाबदारी असते. आता खरं म्हणलं तर आपल्यावरती जबाबदारी आहे मराठी शाळा टिकवणं, आपल्या सर्व ग्रामपंचायती सक्षम करणं, प्रत्येक ग्रामपंचायत स्वतःच्या पायावरती कशी उभा राहील, त्याचा वसूल कसा चांगला होईल, सौर ऊर्जेवरती कशा आपल्याला नेता येतील, तिथे आपल्या गावामधल्या काही जागा मोकळ्या असतील त्याच्यावरती आपण सौर ऊर्जा करून आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडं सभापती, उपसभापती आणि पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी आपापल्या विभागातल्या सर्व ग्रामपंचायत आणि शाळांमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. दवाखाना, या सगळ्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं आणि मग शेतीच्या कामावरती शेतकऱ्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, आलेले सर्व शासनामार्फत येणाऱ्या ज्या स्कीम आहेत त्या शेतकऱ्याच्या शेवटच्या बांधापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपल्याला ओळखता आलं पाहिजे नाही की कुठला शेतकरी आपल्या एरियातला आहे आणि त्याला आपली मदत पाहिजे आहे. त्या दृष्टीनं आपण खरं म्हणलं तर नियोजन करणं आणि चांगल्या पद्धतीनं कारभार, जिल्ह्यामध्ये आटपाडीचा एक नावलौकिक वेगळा झाला पाहिजे आहे अशा पद्धतीनं कारभार आपण करावा. आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणानं आहे. आमदार बाबरसाहेब आहेत आणि आम्ही अध्यक्ष आहेत, मी आहे, अनिल शेठ आहेत, हे सगळेजण आम्ही तुम्हाला कुठं अडचण येऊन देणार नाही, पण तुम्ही पळालं पाहिजे आहे, वेळ दिला पाहिजे आहे. आता जबाबदारी खरं म्हणलं तर ही जबाबदारी आपण एक विकासाचं कंकण हातामध्ये बांधलेलं आहे आणि ह्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ समाजसेवेसाठी आपण तुम्ही उपयोग करावा एवढंच ह्या निमित्तानं सांगेन. आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण हे इलेक्शन केलेलं आहे. लोकशाही चांगल्या पद्धतीनं आटपाडीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहींच्या इथंच लोकशाही परत आणावी लागणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून चांगल्या पद्धतीचं वातावरण भविष्यामध्ये निकोपपणाचं वातावरण आपल्याला या आटपाडी तालुक्यामध्ये निर्माण करायचं आहे. त्या दृष्टीनं तुमची साथ आम्हाला सभापती आणि उपसभापतींना लागणार आहे. वेळोवेळी आपणही द्यावी एवढी ह्या निमित्तानं मी विनंती करेन आणि सभापती उपसभापतींना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय हिंद. काय सांगाल, पहिल्यांदाच पंचायत समिती स्थापनेपासून आज पहिल्यांदाच शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आलेली आहे, शिवसेना आणि मित्रपक्ष. खरोखर आज आनंद होतोय. कुठलीही गोष्ट
पहिल्यांदाच होत असताना तो आनंद वेगळा असतोय. मला वाटतं आज पंचायत समितीवर आपला एक हाती सत्ता आल्यामुळं निश्चितपणानं लोकांच्या अपेक्षा वाढणार आहे आणि त्या अपेक्षा आम्ही निश्चितपणानं अगदी जादा वेळ देऊन मला वाटतं या तालुक्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने निश्चितपणानं आम्ही येत्या काळामध्ये काम करू. विठलापूर गणातील जी रिक्त जागा झालेली आहे त्या संदर्भात पुढील काही दिवसांमध्ये काही विचार आहे का त्या जागेचा? आता रिक्त झालेली जागा 6 महिन्यामध्ये त्याची निवडणूक प्रक्रिया होती. मला वाटतं वास्तविक पाहता त्या ठिकाणची जागा जनतेनं कौल ही आमच्या राष्ट्रवादी शिवसेना या दोन्ही पक्षाच्या आघाडीला मला वाटतं कौल दिलेला आहे आणि निश्चितपणानं तिथली सीट आमची जवळजवळ 2,500च्या फरकानं निवडून आलेली आहे. आणि अशी एक परंपरा असते की एखादं दुःखद घटना घडली तर तिथल्या जागेची निवडणूक जर लागली तर मला वाटतं निश्चितपणानं तिथली निवडणूक बिनविरोध होते आणि समोरच्यानी मला वाटतं निश्चितपणानं ते बिनविरोध करतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि त्यातून जर लागलीच तर मग काय शेवटी निवडणूक ही निवडणूक राहतेच. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.